योद्धा न्यूज मराठी. पिंपरी चिंचवड पोलिसांची सराईत मटका. जुगार अड्डा चालकावर MPDA अंतर्गत कारवाई. आरोपी अमरावती कारागृहात स्थानबद्ध. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करत सराईत मटका व जुगार अड्डा चालकावर कठोर कारवाई केली आहे. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या जुगार अड्डे चालवणाऱ्या रफिक शगीर काझी वय 39 राहणार चाकण याला MPDA महाराष्ट्र प्रतिबंधक ताबा कायदा अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीवर तब्बल 18 गुन्हे दाखल असून तो कल्याण मटक्याच्या नावाखाली जुगार व्यवसाय चालवत होता. शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं सापळा रचत त्याला अटक केली. 21 एप्रिल 2026 रोजी आरोपीला अमरावती मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे आणि त्यांच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी पार पडली. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की शहरातील अवैध मटका व जुगार अड्ड्यांवर पुढील काळातही अशीच कडक कारवाई सुरू राहणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूजचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी.